छत्रपती शिवाजी महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। यस, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। कम ऑन सिगान, come on, you can do it. Yes, you can do it. Yes, come on, बोले रहो, आगे बढ़ो। अरे आगे बढ़ो, रुको मत। आगे बढ़ो, क्यों रुके हो? नमस्कार मित्रांनो, CKAG युनिवर्समध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत भोरला. माझे लहानपणीचे मित्र आहेत, शाळेतले, ठाण्यातले. तर असा आमचा एक ग्रुप आहे. तर आम्ही ठरवलं आहे की आम्ही राजगडमध्ये ट्रॅकिंगला जाणार आहोत, राजगड फोर्टवरती. तर आज आम्ही निघणार आहोत इकडून. आम्ही आज भोरला थांबणार आहोत. माझ्या मित्राचं एक घर आहे तिकडे भोरला. तर आज आम्ही तिकडे स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी 4 वाजता अर्ली मॉर्निंगमध्ये जेवढ्या लवकरात लवकर आम्ही ट्रॅक करू तेवढं चांगलं असतं, कारण सनलाईट कमी असते, त्याच्यामुळे चढताना जास्ती काही त्रास वगैरे होत नाही. तर आमचा उद्याचा प्लॅन आहे. तर मी तुम्हाला सर्व व्हिडिओ टप्प्याटप्प्याने दाखवतो, कशा पद्धतीने जाणार आहे, तिकडची माहिती, सर्व काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. प्लीज या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी सध्या कळंबोली मॅकडोनाल्ड येथे वेट करतो आहे माझ्या मित्रांचा. ते ठाण्यावरून निघालेले आहेत आणि जस्ट 5 मिनिट्समध्ये ते रीच करणार आहेत आणि आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हा माझा मित्र राहुल सटाले आहे, ठाण्याचे माझे बालमित्र. तर आता आम्ही चाललो आहोत भोरला, सध्या त्याच्या घरी, राहत्या घरी. त्याचं तिकडे घर आहे. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत ट्रॅकिंगला. तर थोडं राहुलला विचारूया की पुढचा प्रवास कसा असेल. तर राहुल, थोडंसं सांगू शकतोस तू? तर आता आम्ही थोडा आवाज कमी करतो का योगेश? अच्छा. तर आम्ही आता असं प्लॅनिंग केलं आहे. मी ठाण्यावरून निघालो आहे. मी श्रीकांत, गणेश, आम्ही वर्गमित्र आहे. हा माझा भाऊ आहे. तर आम्ही आता ठाण्यावरून निघालो आहे आणि आता कळंबोलीवरून गणेशला पिक केलं आणि आता इथून पुढे चाललं आहे, मुंबई पुणे एक्सप्रेसवेला आहे आणि आता भोरला चाललो आहे. तर भोरविषयी जर सांगायचं म्हटलं तर भोर जे आहे ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला तालुका आहे आणि खूप इतिहास लाभलेला तालुका असं आपण त्याला बोलू शकतो. आणि त्याच भागामध्ये स्वराज्याच्या पहिली राजधानी राजगड, त्या गडावरती आपण जाणार आहे. तर राजगडविषयी आम्ही पहिल्यांदा जातो. खूप म्हणजे एक्साइटमेंट आहे राजगडवरती जाणार आहे. तर बघूया त्यांची सफर कशी होते. सध्या आम्ही लोणावळ्याजवळ आहे. तर पुढे आम्ही माहिती देत राहू की आमचा प्लॅन कसा होईल. आणि सध्या आम्ही भोरला एक पलंगे म्हणून हॉटेल आहे, ते 11 वाजता बंद होतं. तर त्या प्रतीक्षेत, त्या ओघाने आम्ही लवकर जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आता कितपत ते सक्सेस होतं आहे ते माहिती नाही. श्रीकांतचं तर इव्हन खूप आवडीचं हॉटेल आहे ते. त्याच्याआधी तो म्हणजे योगेशला फुल हे करतो, मोटिवेट करतो की आपण 11च्या अगोदर पोचूया. मध्ये ट्रॅफिक वगैरे सगळ्या त्या गोष्टी तो लक्ष ठेवू नये की आपण त्या टायमिंगपर्यंत पोचू का. तर त्याच्यानंतर पुढचा प्रवास आपला कसा असेल ते आपण वेळोवेळी सांगतच राहू. ओके राहुल. श्रीकांत, वडापाव कसा होता आजचा? श्रीकांत, खरं सांगू? येस, खरं सांग ना. मला त्या भाजीचा स्मेल आलेला दुपारच्या. शिळी तुझ्या म्हणजे गणेशने समजा प्रेमाने वडापाव आणला, त्याने प्रेमाने आणला ना, मी त्याला काय बोललो का? त्याने आवडीने आणला. पण वडापावच्या टेस्ट बद्दल तुझं असं म्हणणं आहे की त्याच्यातली भाजी बरोबर नव्हती, राईट? त्याने प्रेमाने आणलाय. नाही, वडापाव हा त्याने प्रेमाने आणलाय, पण ती भाजी कशी वाटली तुला? भाजी जशी होती तसंच मी डिस्क्राईब केलं ना. किंवा म्हणजे वडापाव तुला नव्हता आवडला? भाजी शिळी होती. अच्छा, भाजी शिळी होती. बघ, त्याने स्पष्ट सांगितलं.
मुंबई एक्सप्रेसवेवरती एक फूड मॉल आहे, तिकडे उडुपी रेस्टॉरंटमध्ये कॉफी चांगली भेटते, त्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. जस्ट आम्ही कॉफी घेतली आणि पुढच्या प्रवासाला निघालो मित्र. भोरमधल्या कापूरहोळ म्हणून एक एरिया आहे. त्या कापूरहोळवरून आतमध्ये 12 ते 14 किलोमीटर अंतरावरती भोर आहे. तर आपण आता बघू शकता की आपण आता इथून राईट घेतल्यानंतर भोरच्या दिशेने जाऊ. गणेश, तर इकडे आपण बघा ही भोरची एंट्री आहे. आतमध्ये येताना भोर तालुका ॲक्च्युली कात्रज पासूनच सुरू होतो, पण आता आपण पोचतोय भोरमध्ये. भोरची एंट्री आहे. तर आता जवळ वाजलेले आहेत 10 आणि 10:30 पर्यंत आपण भोरमध्ये पोहोचू आणि आपण पलंगेच्या हॉटेलमध्ये जाऊ आणि आपल्याला जे काही पाहिजे ते मिळेल अशी आपण आशा बाळगूया. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत आता भोरमध्ये. जवळजवळ 11:15 ते 11 वाजलेले आहेत रात्रीचे. आम्ही त्यांना फोन करून सांगितलं होतं या सर्व गोष्टी आम्हाला काय काय रिक्वायरमेंट आहे. तर आम्ही इकडे मटण थाळी मागवलेली आहे मित्रांनो. तर वेट करतोय, सुंदर मटण भेटतं इकडे, मी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, मटणाच्या थाळीमध्ये मटण, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, खिमा, एक भाकरी आणि बिर्याणी भेटते मित्रांनो. श्रीकांत, हाऊ इज द टेस्ट? बघत नाही. व्हिडिओकडे अजिबात लक्ष नाही आहे, पूर्ण खाण्यावरती कॉन्सन्ट्रेशन. मित्रांनो, अशा प्रकारे आपण 5 वाजता आपला प्रवास चालू केलेला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, CKG युनिव्हर्समध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि आता आपण आहोत सारोळे येथे. सारोळे भोर तालुक्यातलं जवळजवळ आपण शेवटचं गाव म्हणू शकतो. याच्यानंतर शिंदेवाडी सुरू होतं, ते सातारा जिल्ह्यामध्ये येतं. एक्झॅक्टली माहिती नाही. हो, बहुतेक साताऱ्यामध्ये येतं शिंदे सुरुवात केली. आणि आम्ही आता व्हिडिओ बनवत असताना असे पाहुणे पण समोर आलेले आहेत. ते 5-6 कुत्रे आहेत. आता माहिती नाही की आमच्या अंगावर येतं. वातावरण खूप थंड आहे आणि खूप मजा येते. आम्ही खूप एक्सायटेड आहे राजगडवर जाण्यासाठी. मागे श्रीकांत पण आहे, योगेश पण आहे आणि आता आम्ही चौघांना येतो. माझा भाऊ आहे लिमराज म्हणून, त्याची आम्ही येण्याची वाट बघतोय. तर बघूया कसा होतो आमचा सफर राजगडचा. आता आपण राजगडच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. आम्ही थोडं पाणी पिण्यासाठी इकडे थांबलो होतो आणि आता आपण पुढे जातोय थोडंसं. तर आता बघा, हा राजगड किल्ला आहे. इकडूनच आपण चढाई करणार आहोत आणि थोडंसं नाश्ता वगैरे करण्यासाठी आपण इकडे थांबणार आहोत. इकडे काही हॉटेल्स वगैरे आहेत आणि पार्किंगची व्यवस्था देखील आहे मित्रांनो. हे मंदिर वगैरे बघताय तुम्ही इकडे. तर इकडे आम्ही आमच्या गाडीची पार्किंग केली. तुम्ही तुमच्या गाडीची पार्किंग इकडे करू शकता. आणि इकडे पुरोहितांचं एक सुंदर हॉटेल आहे. त्यांच्याकडे चांगले पोहे आणि नाश्ता भेटतो. चहा वगैरे पिलो आम्ही तिकडे, तुम्हाला दाखवतोच मी ते. आता मी गुंजवणीमधील या हॉटेलमध्ये पोचलो आहोत. हे पायथ्याशीच आहे मित्रांनो. हे काका फार चांगले आहेत, सहकार्य करतात प्रत्येक गोष्टी. काय बोलायचं? आणि आम्ही पोहे आणि चहाची ऑर्डर दिलेली आहे. राजगडच्या पायथ्याशीच एक छानसं हॉटेल आहे. तिकडे सध्या आम्ही पोहे आणि चहा मागवलेले आहेत. तर थोड्या वेळाने आम्ही ट्रॅकिंग चालू करणार आहोत. आम्ही पाण्याच्या बॉटल्स घेतल्या आहेत. वरती जाण्यापूर्वी पाण्याच्या बॉटल्स घ्या, वरती थोड्याशा महाग असतात, तर इकडून घेतल्या तर बरं होईल. बघा, चहा आम्ही मागवलेला आहे. त्याच्यानंतर आपले पोहे येणार आहेत. आणि काकाने ज्या पद्धतीची गाणी लावली आहेत सकाळ सकाळी, फार अप्रतिम वातावरण वाटतं. चहाचा आनंद आणि संगीताचा आनंद घेत आम्ही हे गडचे ट्रॅकिंग चालू करणार आहोत मित्रांनो. गरमागरम पोहे आलेले आहेत. मावशीने चांगला नारळ वगैरे खिसलेला आहे, त्याच्यामध्ये काकडी टाकलेली आहे आणि छान फ्राय केलं होतं, शेंगदाणे वगैरे. अप्रतिम चव होती, फार आवडले मला तरी. वरती जाण्यासाठी काही नॉमिनल फीज आहे, ती पेड करून आम्ही आता ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहोत.
अराऊंड 6:45ला आम्ही ट्रॅकिंग चालू केली आहे. तर पकडून चला 1.5 ते 2 तासामध्ये आम्ही वरती असू. फायनली अरे विचारा यार कोणाला तरी. राहुल, कसं वाटतंय सकाळचं वातावरण? हा जो रस्ता आम्हाला आम्ही चुकलोय माहिती नाही, बरोबर चाललोय की कसं चाललोय, पण आणि फक्त 3.5 किलोमीटर आता आम्हाला चालायचं आहे, जास्त नाही. 3.5 किलोमीटर. लवकरात लवकर आम्ही ते अंतर कापणार आहोत. सर्व आपले मावळे चाललेले आहेत राजगडवरती, तर बघत राहा. तर गडावर जाण्यासाठी इथून 2-2.5 तास लागतात. ट्रॅकिंग करताना मित्रांनो तुमचे चांगले शूज ठेवा, गॉगल कॅरी करा आणि कॅप कॅरी करा. त्याचा तुम्हाला निश्चितपणे उन्हामध्ये फायदा होणार आहे. आणि चालताना हळूहळू रस्ता जो आहे ती पायवाट होत चालली आहे. मोठ्या रस्त्यावरून आता बारक्या रस्त्यावर चाललोय. आणि बघू शकता कशा प्रकारे दगड आहेत. पावसाळ्यात त्याच पायवाटेतून खूप सारं पाणी वाहतं. सकाळी 7 वाजलेत आणि अजून आम्ही गडाच्या पायथ्याला आहे. खूप छान अनुभव येतोय. सगळ्यात पुढे लिंबराज, राहुल, गणेश, योगेश आणि श्रीकांत. जसं चढत जातोय तसं दम लागायला सुरुवात होते. अजून तरी एवढं नाही लागला, पण जसं पुढे जाऊ तर आम्हाला कळणार आहे आमची काय कॅपॅसिटी आहे. योगेश, कसं वाटतंय? काय भारी वाटतंय. शब्द निघत नाही आहेत आणि बोलताही येत नाही. आणि आमचे मित्र श्रीकांत भालेराव गड चढतायत. नक्कीच ते गड सर करतील, खात्री आमची. हळूहळू का होईना. खूप छान पद्धतीने ट्रेकिंग करतात. थोडं थांबून जावा मित्रांनो. थोडासा जर दम वगैरे लागत असेल, काही घाई नाही, कोणाला काही सांगण्याची गरज नाही. आपल्याला जसं पटेल त्या पद्धतीने जावा. स्लोली थोडंफार थांबा, विश्रांती घ्या आणि पुढे जावा. काही घाई नाही मित्रांनो. मित्रांनो बघू शकता आता आपल्याला त्या ठिकाणी जायचंय. ते दिसतंय का टोक? राजगड ट्रॅकिंग करण्यासाठी मित्रांनो सकाळी लवकरात लवकर सुरुवात करा. तेव्हा उन्हामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही. मित्रांनो सूर्योदय बघू शकता तुम्ही. आता सकाळचे वाजलेत 7:15. खूप मजा येते. आम्ही जवळजवळ खूप वरती आलो आहे. अजून खूप वरती जायचं आहे. खूप छान असा रस्ता आहे आणि खूप थंड असं वातावरण आहे. खूप मजा येते. मित्रांनो इकडे निश्चित या. गड किल्ले सर्व बघायला पाहिजे. राज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडची ओळख आहे. आणि राजगडच्या बाबतीत असं म्हटलं होतं की राजगड कोणाला नाराज करत नाही. तर बघूया आपण त्यामध्ये आपल्याला काय लाभ मिळतो. पण आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो खूप अविस्मरणीय आणि खूप छान आहे. इकडे एक छोटंसं टपरी आहे. आय थिंक चहा वगैरे इकडे भेटत असेल. इकडे नाही तिकडे स्वतः बसून गेलो इकडे नाही लगेच.
कसं जॉईन विचारलं की हा जॉईन कसं होतं आपल्या आधी 12 मध्ये लय कॉन्फिडन्स असतो प्लास्टिक बाटल्या. तर मित्रांनो इकडे कचरा करू नये कृपया विनंती. डस्टबिन्स वगैरे प्रॉपर दिलेले आहेत तिकडे, तर तिकडेच तुमच्या बाटल्या वगैरे टाकाव्यात पाण्याच्या. काय बोलला होता बोल मी म्हटलं आमचा जो एक मित्र आहे तो म्हणत होता श्रीकांत भालेरावला, महेंद्र राऊत, की या राहुलच्या नादाला लागू नको गड किल्ले चढायला आणि तू बीपीच्या गोळ्या घेऊन जा उलटी आली तर. हा नवीन डॉक्टरचा शोध लावलाय त्याने. अरे हे पण आहे ना, मांजर आहे ती आणि घोरपड रान मांजर. असं बोल जसं वरती येतो तसं रस्ता कठीण होत चालला. तर मित्रांनो जसं आपण वरती जातोय तसा रस्ता जो आहे तो खूप कठीण होत चाललाय. गणेश तू त्यांना रस्ता दाखव की तो रस्ता कशा प्रकारे एकदम 90 डिग्रीमध्ये होत चाललाय. तर श्रीकांत पण त्याच जोशने आणि त्याच जोमाने वरती चढतोय. तो प्रत्येक गोष्टी वाचायला वेळ देतोय जेणेकरून त्याला थोडीशी रेस्ट मिळेल त्या निमित्ताने. खूप छान. रेस्ट वाला गेला फरक. योगेशजी थांबलेलेच जरा, म्हणजे ते ॲक्च्युली स्टडी करतायत की काय मला माहीत नाही. अशा प्रकारे आम्ही वरती चढतोय. खूप मजा येते. हा खूप अविस्मरणीय क्षण आहे आमच्या सर्व मित्रांसाठी. तुम्ही आयुष्यामध्ये एकदा तरी राजगडला भेट द्यावी. खूप मस्त वाटतंय. मागे श्रीकांत बघा खूप छान प्रकारे वरती चढतोय. त्याला खूप आनंद होतोय चढवत नसला तरी. खूप मस्त अविस्मरणीय क्षण. आणि आपल्या मित्रांसोबत या मित्रांनो, जे आपले जीवलग मित्र आहेत त्यांच्यासोबत या, अजून जास्ती मजा येईल. मित्रांसोबत येण्याची मजा ही खूप वेगळी असते. आमचा एक मित्र आहे महेंद्र राऊत, आम्ही त्याला खूप मिस करतोय. आणि महेंद्र डॉक्टर विल मिस यू यार. महेंद्र राऊत मिस यू. महेंद्र राऊत पुढच्या वेळेस एक्सक्यूज देऊ नको. दॅट्स त्यांनी इट. आम्हाला सल्ला दिला होता की उलट्या होण्यासाठी तुम्ही उलट्या न होण्यासाठी बीपीच्या गोळ्या खा. ते खूप चांगले डॉक्टर आहेत आमचे, मित्र आहेत आमचे. त्याने पण पुढच्या वेळेस येऊन बीपीच्या गोळ्या घ्याव्या पण गड चढावा. बरोबर. तू आला की उठायचा टायमिंग होतो. लोकांना नाव ठेवणारा माणूस राहुल सटाले. कंप्लेंट बॉक्स श्रीकांत भालेराव. कंप्लेंट करत तू नशीब जायला खाली ते पोहे मिळाले, नाही तर माझा जीव काढला असता त्यांनी. मारापुढेचे कंप्लेंट बॉक्स नुसता कंप्लेंट. म्हणजे इकडे परफ्यूम वगैरे जास्ती मारून नाही जायचं. परफ्यूम नाही मारून यायचं. बरोबर. भरपूर वरती पोचलो आहोत मित्रांनो. घामाच्या धारा वाहत आहेत हा. सकाळी. जसं मी वरती जातोय ना तसा गड अजून टफ होत चाललाय. एवढं वरती चढलो आहे की आम्हाला अक्षरशः धापा लागतायत मित्रांनो. तुम्हाला आवाज येत असेल. धाप लागल्यावरती थोडंसं विश्रांती घ्या, थोड्या वेळ थांबा आणि पाणी हळूवार प्या. जास्त पाणी पिऊ नका. घोट घोट पाणी पित राहा. या विशाल सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघा, मन मोहून टाकतं. अराऊंड मित्रांनो 40 ते 50% आम्ही किल्ला चढलेलो आहोत असं मला वाटतंय. अजून 50% आपल्याला तिकडे जायचं आहे. दिसतंय का ती बाजू. राजगड किल्ला मित्रांनो महाराष्ट्रातला सर्वात टफेस्ट गड आहे. त्याच्यासाठीच ही राजधानी होती स्वराज्याची. सर्व मित्र पुढे गेलेले आहेत.
ट्रॅकिंग करताना कोणतीही घाई गडबड करू नका व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये, आणि आपले जे सहकारी आणि मित्र आहेत त्यांच्यासोबतच चालत राहा. आय थिंक मित्रांनो अजून 1 तास पकडून चला. 1 तासाची ट्रॅकिंग आहे आणि आत्ताचा जो पॅसेज आहे चालण्यासाठी बघू शकता तुम्ही. जवळजवळ 1 महिन्यापासून आम्ही आमच्या ठाण्याचे मित्र ट्रॅकिंगचा प्लॅन करत होतो, पण आम्हाला काही यश भेटत नव्हतं. फायनली आमच्या सर्वांचा प्लॅन मॅच झाला. आम्ही सर्वांनी वेळ काढला, कारण आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. आम्हाला त्यांच्याविषयी फार मोठी आस्था आहे आणि त्याच्यासाठी आम्ही फायनली आमची ट्रॅकिंग चालू केली आणि आम्ही फार गडाच्या जवळ पोचलेलो आहोत मित्रांनो. बघू शकता तुम्ही. सर्वांचे लाडके दैवत. आता हे मेन आहे. आता इथून किती वेळ लागतो? राहुल अजून अर्धा पाऊण 1 तास आहे. 1 तास लागेल. 1 तास ऑब्विसली 1 तास आहे. ऍक्च्युअल किल्ला आता सुरू होईल है ना. तर सांगायचं म्हटलं आतापर्यंत आम्ही जवळजवळ अर्धा किल्ला चढलोय, पण तसं बघायला गेलं तर थोडीशी चढ, थोडा सपाट रस्ता होता. आणि आत्ता जर बघितलं तुम्ही वरती बघू शकता, आत्ता प्रॉपर किल्ला जो आहे तो असा चढाने आम्हाला पूर्ण चढायचा आहे ना. अरे मला जळजळ करते मिळतो ते कालचं. हा ते आपण ना चुकीचा खाल्ला राव. हा ना, ऍक्च्युली सात्विक खाल्ला असता ना. आज खायला मजा आली असती माहितीये का. रायगड याच्यापेक्षा एवढं वजनदार बॉडी उचलणं सोपी गोष्ट नाही. कॅप त्याची मिलिटरी सारखी आहे, पण बॉडी नाही. कम ऑन सिगान. Come on, you can do it. Yes, you can do it. Yes, come on, बोले रहो. आगे बढ़ो. अरे आगे बढ़ो, रुको मत. आगे बढ़ो. क्यों रुके हो? रुकना नहीं. भाले रहो, आगे बढ़ो. भाले रहो, आगे बढ़ो. हसना मना है. Come on, बोले रहो. Yes, just short. Just 2 step away. चल. Yes, come on. You can do it. भाले रहो, आगे बढ़ो. माझ्या माहितीनुसार तो कदाचित तोरणा किल्ला असावा. एक्झॅक्ट माहिती नाहीये. बाबा ए श्रीकांतला होते राहुल इकडून. नक्की ना. निसर्गाचा आस्वाद घेतोय आपण. काय कोणत्या निसर्गात आहे आपण. महाराष्ट्राच्या भूमीत आहे आपण. किती महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्य लाभलंय, इतिहास लाभलाय. किती छान. असा महाराष्ट्र होणे नाही. या देशात नाही अख्ख्या जगात. मी मित्रांनो पाठशाळी तुम्हाला सांगितलेलं आपला महाराष्ट्र एवढा सुंदर आहे. निश्चितपणे हे गड किल्ले जे आहेत तुम्ही या इकडे आणि याचं सौंदर्य बघा मित्रांनो. हे बघा सर्व आपले मावळे कसे येत आहेत. हा सूर्योदय झालेला आहे बघू शकता तुम्ही. हे डोंगराचे कडे कापरे बघा. आणि आमचे मावळे वरपर्यंत पोहोचलेले आहेत. अतिशय सुंदर नजारा मित्रांनो. या निसर्गाच्या सानिध्यात या. आपले जे राजे महाराज आहेत, शिवाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी कशा पद्धतीने गड किल्ले सर केलेत आणि आज आपण ते चढतो. त्यांचं म्हणजे महाराष्ट्राची शान आहेत ते बघू शकता मित्रांनो. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं आपण पुढे जाऊ तसा टफेस्ट टास्क चालू होणार आहे किल्ल्याचा, आणि हे चालू झालेलं आहे. बघू शकता कशा पद्धतीचे रोड्स आहेत दगडाळ, आणि बाजूला डायरेक्टली निसळता रस्ता आहे. काही छोटीशी चूक झाली तरी आपला प्राण जाऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो निश्चितपणे काळजी घेऊन स्टेप बाय स्टेप चला. काही घाई नसते. आजा आजा आजा.
कमान कमान. श्री कमॉन. तिथे निलगिरीचे झाड आहेत बघ पूर्ण वरती. तर आपण स्वराज्याच्या पहिल्या राजधानीच्या एकदम जवळ आहे. खूप मजा येते मित्रांनो. कठीण वाटतं पण असं काही प्रॉब्लेम नाही आहे, येऊ शकता. हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो आपल्याला वरती जायचंय, तिकडे दिसतंय. तर आता इथपर्यंत आलोय. तुम्ही खालचा नजारा बघू शकता की आपण कोणत्या लेवलपर्यंत उंचवट्यावर आलोय. खाली आपण पायथ्याला होतो आणि खूप अर्ध्या किल्ल्याच्या पेक्षा वरती आलोय. आणि हा वरती आपल्याला किल्ला दिसतोय, तो इथून जवळ जरी दिसत असला तरी तो खूप लांब आहे. आमचा एक मित्र आहे जो सापडत नाही खूप वेळापासून. तो कुठे गणेश जरा शोध घे. येस, तो आलेला आहे. हळूहळू का होईना तो आलेला आहे. परत एकदा गर्जना होऊन जाऊ दे. पार्वते पते हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फिरतो रावराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय भवानी. जय शिवाजी. अरे जस्ट अजून वर आहे ते, काय सर्व वरती दिसत आहेत ना. गड किल्ल्यावरून महाराष्ट्राचं सौंदर्य काही औरच दिसतं मित्रांनो. तुम्ही बघा किती सुंदर वातावरण आहे हे कडा कपऱ्या डोंगराच्या. अप्रतिम अप्रतिम. आयुष्यातला एक सुंदर अनुभव हा कधीच विसरू शकत नाही मित्रांनो. एवढं वरती येऊन थकलो आम्ही, पण आम्हाला असं वाटत नाही आहे की आम्ही एवढा गड चढलो आहे म्हणून. आय थिंक अजून अर्धा तास मित्रांनो. चढलेलो आहे भरपूर आम्ही वरती. 60-65% आम्ही कंप्लीट केलेला टास्क. वरती बघू शकता तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पार्वते पते हर हर महादेव. इकडे काका बसतात, त्यांच्याकडे काकडी कुठले ते सरबत आहेत, पेरू पण आहेत आणि जीपे पण आहे यांच्याकडे. तर इकडून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. कमिशन भेटणार जावरती. आपण तिकडे होतो यार तेव्हा. त्याच्या ऐवजी त्याच्या अजून खाली होतो. वाटत नाही ना पण आपण असं चढत मला वाटतच नाही एवढं वरती चढलो. वरून हा नजारा बघा मित्रांनो, अप्रतिम. ग्रुप मध्ये आहे ना मजा असेल का. चला आगे बढाओ. मागेच राहिलो मी आता. चला आगे बढाओ. हळू हळू हळू. नो मस्ती. आपण ऑलमोस्ट चोर दरवाजाच्या खाली आलेलो आहोत मित्रांनो. अजून थोडंसं आपल्याला वरती जायचं आहे. चोर दरवाजातून आपण आतमध्ये जाणार आहोत. वरती जाताना मित्रांनो हातामध्ये लाठी काट्या ठेवा, कारण इकडे वानर सेना आहे. तुमचं बॅग, तुमची कॅप, तुमच्या हातातल्या काही गोष्टी ते पळवून घेऊन जाऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्ही निश्चितपणे हातामध्ये काठी वगैरे ठेवा, नाहीतर ते तुम्हाला फार त्रास देतील, तुम्हाला घाबरवतील आणि त्याच्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ शकते. काळजी घ्या, हातामध्ये काठी वगैरे घ्या आणि एकत्रित पद्धतीने चला. फार टफ टास्क आहे हा गडाचा.
माझ्या मित्रावरती माकडाने अटॅक केला आणि त्याची बॅग हिसकावून घेतली. प्लस मी ती घेतानाही माकडाने माझ्यावरती अटॅक केला मित्रांनो. तर हातात निश्चितपणे काठी वगैरे ठेवूनच पुढे प्रवास करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. कुठे गेला आवाज? छत्रपती शिवाजी महाराज की जय. काढतोय का आमचं तू? काय कामच केलेलं आहे. काफी एक ठेवायला लागणार होता आपल्याला. मगाशी कोरगाव नख बीक लागलं तर कुठे इंजेक्शन घेऊन तिथे तर बोळखा. मित्रांनो सॉलिड माकडांनी अटॅक केला होता आमच्यावरती. आमची बॅग नेली. माझा मित्र राहुल त्याच्याकडे बॅग होती तर त्याच्यातल्या पाण्याच्या बॉटल्या संत्र्या वगैरे सर्व घेऊन गेले ते. पण माझा मित्र लिमराज म्हणून त्यांनी बॅग आणली तिकडून. त्याला माहिती आहे कसं टॅकल करायचं सर्व गोष्टी. एक नंबर. आणि थोडंसं घाबरत होतो मी येताना पण श्रींची इच्छा होती की मी वरती यावं आणि चक्क हनुमानजीनेच माझी मदत केली आणि त्यांनी मला वरती आणलं इकडे परत. हा श्रीकांत कसं वाटतंय? सर्व समोरासमोर आहे. मित्रांनो आता आम्ही मेन गडाच्या पायथ्याखाली उभा आहोत. बाले किल्ल्यावरती आता आम्ही जाणार आहोत मित्रांनो. सर्व तरुण मंडळी इकडे येऊन आनंद घेत आहेत, सेल्फीज घेत आहेत. पावसाळा संपून भरपूर महिने झाले तरीही या उन्हाळ्यामध्ये हा तलाव अजूनही भरलेला आहे. आता आपण बाले किल्ल्याच्या दिशेने प्रवास करतोय. वरती चढत जातोय. अजून भरपूर वरती जायचं आहे अजून मित्रांनो आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता काही वखारी आहेत, खाली काही गोडाऊन किंवा रूम्स वगैरे आहेत याच्यामध्ये. मित्रांनो हा सुंदर नजारा बघा वरून. अप्रतिम दृश्य आहे. डोळ्याचे पारणे फिरणे म्हणजे काय असतं तुम्ही बघू शकता. हे एक प्राचीन मंदिर आहे. मुख्य बाले किल्ल्यावरती पोहोचण्यासाठी अजूनही अर्धा तास चढाई करावी लागणार आहे मित्रांनो. ते मी तुम्हाला दाखवत जातो. हा काही सपाट भाग आहे. इकडे तुम्ही छानपैकी एन्जॉय करू शकता. बघा प्राचीन शिल्प कसे होते त्या काळचे. राहुल वरती आलोय किल्ल्यावरती. समोर बाले किल्ला आहे आणि त्या साईडला माची आहे. आता ते तिकडे गेल्यानंतर आम्ही एक्सप्लोर इकडे येताना मला एक सांगायचं की अटॅक करू शकतात. येताना या गोष्टीची काळजी घ्या. बाकी वरती आल्यानंतर तर खूप छान निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. खूप छान वारा सुटतोय. बघू शकता की जिकडे तिकडे बघा तिथे सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतात आणि ते खूप मनाला एकदम आकर्षित करतात आहे. मित्रांनो इकडे येताना ॲटलिस्ट हातात एक स्टिक वगैरे ठेवा निश्चितपणे. कारण कसं आहे जेव्हा ते आपले मित्रमंडळ आहेत, वानर मित्रमंडळ आहेत ना, तर अटॅक करतात आपल्यावरती. हातात काठी असेल तर ॲटलिस्ट तुम्ही थोडासा सेल्फ डिफेन्स करू शकता. जेव्हा तुम्ही एवढ्या वरती गड चढून येता आणि तुम्ही या भागामध्ये पोचता मित्रांनो आणि हा जेव्हा नजारा बघता वरून आणि इकडे तुम्ही रिलॅक्स होता. इकडची हवा, फ्रेश हवा, देन इकडचं नजारा आणि दृश्य बघून मित्रांनो तुम्ही सुखावता. जे ट्रॅकर्स मंडळी आहे ते इकडे येऊन बसू शकतात.
हा स्वराज्याचा भगवा ध्वज बघा मित्रांनो, कसा डौलानी फडकतोय. मी ह्या टीमला सांगतो अरे काहीतरी करा, हे असे बघतात. मित्रांनो ही संजीवनी माची आहे, बघू शकता. संजीवनी माचीपासून लेफ्टला आपण मेन बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत आणि हा तो रस्ता आहे मित्रांनो. आता आम्ही इकडून चाललो आहोत. ऑलमोस्ट आपण राजगड बाले किल्ल्यापर्यंत पोहोचलेलो आहे मित्रांनो. अजून पुढे भरपूर आपण जाऊ शकतो. पुढे माझे मित्र काही पुढे गेलेले आहेत आणि आम्ही हळूहळू चाललेलो आहे पाठी. इलेक्ट्रिसिटी आहे रे, वरती लागत असतं कोणाला तरी. खेचलं शरीराने, एवढा पण चढलो आहे ना, मेहनत घेतली ना. ठीक आहे सरळ नेटवर्क आहेत. मित्रांनो बाले किल्ला इकडून 20 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तुम्हाला इकडून चढायचं आहे. थोडासा जी चढाई आहे ती आता कठीण आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो इकडे एक कार्यकर्ता आहे जो की इकडे काकडी, पाण्याच्या बॉटल्स आणि ती एक दीदी पण इकडे बसते. माकडं फार सतवतात त्यांना, एवढ्या वरती येऊन ते त्यांचा व्यापार करतात. तर निश्चितपणे तुम्ही यांच्याकडून काहीतरी सामान घ्या. काकडी, पाण्याची बॉटल. फार मेहनती मुलगा आहे हा. आणि ती एक दीदी पण इकडे बसते, तर त्यांच्याकडून डेफिनेटली तुम्ही काही ना काहीतरी घ्या. फार मेहनतीचे कामं करतात हे लोक, तर त्यांनाही संधी द्या मित्रांनो. त्यांनाही रोजगाराची संधी चांगल्या पद्धतीने द्या. फायनली आम्ही खूप मेहनतीने बाले किल्ल्यावर पोहोचलेलो आहे. खूप छान वाटतंय. फायनली मित्रांनो आम्ही जी गड चढण्यासाठी मेहनत घेतली ती आता फलित झाली आहे. आम्ही बाले किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावरती आहोत आणि इकडे काही माची आहेत. माची फिरण्यासाठी फार वेळ लागतो, त्याच्यामुळे आम्ही तिकडे जात नाही. पण आम्ही बाले किल्ल्याच्या टोकावरती पोचलो आहोत आणि हा जो नजारा बघा मित्रांनो आयुष्यामध्ये अशा ठिकाणी निश्चितपणे यायला पाहिजे. आपले जे राजे महाराज आहेत त्यांनी काय काय पराक्रम केला आहे, त्यावेळी कशा पद्धतीने हे त्यांनी गड सरले असतील, अख्खा महाराष्ट्र जिंकला असेल, दिल्लीवरती आक्रमणं केली असतील, त्यांचे काय नियोजन असतील, ह्या सर्व गोष्टी बघण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इकडे यायलाच पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही परतीचा प्रवास चालू केला आणि मित्रांनो हे शिवप्रेमी आहेत, हे बघा कसे गड किल्ले साफसफाई ठेवतात. त्याच्यासाठी माझी एक विनंती आहे की तुम्ही जो पण तुमच्यासोबतचा जो कचरा वगैरे असतो तो प्रॉपर योग्य पद्धतीने कचऱ्याच्या डब्यामध्ये टाका किंवा आपल्या बॅगीमध्ये टाका. मित्रांनो हे शिवप्रेमी एवढ्या वरती येऊनसुद्धा एवढी मेहनत घेतात. तर मित्रांनो आज जो मी व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला विनंती आहे की तुम्ही इकडे या राजगडावरती, याचं वैभव बघा, याचं सौंदर्य बघा आणि आपली ज्या राजांची कीर्ती आहे ते बघा.